बघा न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेटमेंट काय सांगतोय. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट टू इच अदर विच डिफानाइट फोर्स दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा मित्रांनो क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये हा खूप इम्पॉर्टंट आणि 3 मार्क्ससाठी हा विचारतं. ठीक आहे, तर स्टेटमेंट लक्षात कसं ठेवायचं त्याकरता बघूया. तर काय म्हणतो, लेट कन्सिडर टू ऑब्जेक्ट. तर मी या ठिकाणी हा फर्स्ट ऑब्जेक्ट आणि हा सेकंड ऑब्जेक्ट घेतलेला आहे. याचं मास m1, याचं मास m2 आहे. ओके, आणि याचं सेंटर कुठं असेल तर मधात असेल सेंटरला. तर या सेंटरपासून याचं काय घ्यायचं, डिस्टन्स घ्यायचं d². आता हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होत आहे, अट्रॅक्ट होत आहे. अट्रॅक्ट काय होत आहे, एका डिफाईनाइट फोर्सनं. तो फोर्स म्हणजे F. तर हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या दोन असणाऱ्या ऑब्जेक्टच्या मासेसला, म्हणजे m1 आणि m2ला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याच्या असणाऱ्या डिस्टन्सला. दिस इज द स्टेटमेंट फॉर द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.